सोलापूर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 12 गावातील नागरिकांना मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देण्यासाठी नगर भूमापन मोहिमेला वेग देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिकेच्या काउन्सिल हॉलमध्ये आढावा बैठक पार पडली। यावेळी नगर भूमापन विभाग, महापालिका प्रशासन आणि मॅपेक्स एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या प्रगतीची माहिती दिली। अत्याधुनिक ड्रोन व GIS तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 12 गावांमध्ये अचूक सर्वेक्षण करून डिजिटल नकाशे तयार करण्यात येत आहेत। या मोहिमेमुळे नागरिकांना ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार असून मालमत्तेसंदर्भातील वाद कमी होण्यास मदत होणार आहे। तसेच बँक कर्ज, आर्थिक व्यवहार आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असल्याची माहिती सादरीकरणातून देण्यात आली। महापौर विनायक कोंडाल यांनी नागरिकांनी आणि नगरसेवकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले। नगर भूमापन विभागाने आवश्यक मनुष्यबळ वाढवून निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या। दरम्यान या कामासाठी महापालिकेकडून नगररचना व मालमत्ता विभागाच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले। दुसरे ऑफिस क्रमांक 2चं आहे, पण ते आम्हाला असं झाले की सरांनी मागे सूचना दिली होती की त्याच्याबाबतची स्टाफची मागणीसाठी आम्ही पत्र देऊ, त्याचीही मान्यता येते। मग तो आमचा जो गव्हर्नमेंटचा स्टाफ आहे तो आहे, मग तेच कुठं रस्ता आहे ना, उद्या मग आपल्याला भविष्यात तो बांधकाम परमिशन मागितल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण येताना मग कसं शक्यतो त्या लेआउट, जुन्या लेआउट मध्ये जो रोड केला होता तोच तरी असतरी पाहिजे। प्रॉपर्टी करचा क्रायटेरिया काय ठरलाय? प्रॉपर्टी कर आपण प्रत्येकाने एक प्रॉपर्टी कार्ड जे आपण देणार आहोत त्याचा काही क्रायटेरिया आहे का आपल्याकडे ठरलेला? सांगितलं का टोटल मंजेवाडी आणि कुळा दहिट आणि देगाव हे 2 गावं असे त्याची या दोन्ही गावाच्या शेजारच्या उपनगराचा सर्वे बऱ्यापैकी होणे शक्यता किंवा फक्त आपलं देगावचं आणि दहिटल्याचं गावठाण जे आहे मूळ त्याचं